मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे एका छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण हा 36 साईजचा ब्लाउज आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। हे पहा, ब्लाउजच्या सर्वात प्रथम आपल्याला उंची पाठीपासून ते खाली कमरेपर्यंत आपल्याला उंची मोजून घ्यायची असते। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण तयार उंची 13.5 आहे। तर इथे आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला 14.5 टाकायचे आहे। जर तुमची उंची 12.5 असेल त्यांनी 13.5 टाकायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथे पाठीच्या भागासाठी 1 इंच इथे वाढवून घ्यावं लागतं। आणि कोणाची उंची 14 असेल तर त्यांनी इथे 15 इंच अशा पद्धतीने तुम्ही 1 इंच इथे वाढवून घ्यायचे आहे। आता माझी पूर्ण तयार 13.5 आहे, तर इथे 1 इंच वाढवून 14.5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे 14.5 वरती सर्वात आधी आपण पाठीचा भाग काढून घेणार आहोत। आणि पुढच्या भागासाठी आपल्याला फक्त 13.5 इंच उंची ठेवायची आहे, कारण की आपण क्रॉसपट्टी हे सेपरेट काढतो। आता इथे सुद्धा मी 14.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। हे पहा, एक लाईन ओढून घेतली अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण शोल्डर ब्लाउजचं किती आहे तुम्हाला ब्लाउजवरूनच दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाउजचं कशा पद्धतीने मोजायचं आहे लक्षात येईल। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउज ठेवायचा आहे। आपल्या मापाचा जो परफेक्ट असेल मापाचा तोच तुम्ही ब्लाउज इथे घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे काय करायचं आहे, 1 नंबरचं हे हुक लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि गळा एकदम ह्या गोल आकारामध्ये असा व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आता हे इथून इथपर्यंत आपल्याला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा, हे मार्किंग आहे बघा, बाही जॉईन केलेलं। इथून इथं सुद्धा बाही जॉईन, म्हणजे हे पूर्ण शोल्डर पर्यंत, हे शोल्डर पूर्ण आणि हे शोल्डर, हे मधलं पूर्ण अंतर आपल्याला ब्लाउजचं मोजून घ्यायचं असतं। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे हे पहा, इथे टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाउजचं मोजून घ्या। हे पहा, इथे टेप ठेवते मी आणि इथपर्यंत हे मोजून घेते। हे पहा, अशा पद्धतीने इथे मार्क केलेला आहे, तिथून मार्क पासून ह्या मार्क पर्यंत मी मार्क करून दाखवलेला आहे। तिथपर्यंत हे पूर्ण, हे पहा, पाहू शकता तुम्ही, इथून हे पूर्ण आपलं पूर्ण 12 भरलेलं आहे अशा पद्धतीने। जरा जवळून दाखवते तुम्हाला मी। हे पहा, इथे आपला शोल्डरचा जॉईंट आहे आणि इथे सुद्धा आपला शोल्डरचा जॉईंट आहे। मी तुम्हाला ते मार्किंग करून दाखवलं। हे अशा पद्धतीने आपला टेप ठेवायचा। हे पहा, हे पूर्ण इथून इथपर्यंत हे 12 भरलं। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 12 भरलं तर त्याचं आपल्याला मध्य टाकायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे टोक आपल्याला 12 वरती ठेवायचं आहे, जेणेकरून आपला मध्य होईल, म्हणजे 12च्या निम्मे म्हणजे 6। हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, नवीनच्या पटकन लक्षात येत नाही त्यासाठी मी पेपरवर तुम्हाला अशा पद्धतीने दाखवत आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे 12 वरती टोक ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा आपला मध्य झाला, म्हणजे 6। पूर्ण शोल्डर हे आपल्याला 6 टाकायचं आहे 36 साईजसाठी। इथून मी 6 घेतलं। हे पहा, ही इथून इथपर्यंत हे 6 घेतलं। आता गळा रुंदी आपल्याला किती ठेवायची आहे, गळा रुंदी आपण 2.5 ठेवणार आहोत। हे पहा, इथे 2.5 गळा रुंदी ठेवते मी। हे पहा, इथे 2.5 वरती मार्किंग करून घेतलं। आता हे आपलं पूर्ण शोल्डर, हे पहा, इथे अर्धा इंच शिवण्यामध्ये जाईल आपलं आणि इथे अर्धा इंच शिवण्यामध्ये जाईल आपलं, आणि शिल्लक राहिलेलं हे शोल्डर आपलं ब्लाउजचं तयार होणार आहे। हे पहा, हे शिल्लक राहिलेलं शोल्डर आपलं ब्लाउजचं तयार असतं। हे पहा, मी किती राहिलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। हे पहा, इथून इथपर्यंत हे आपलं 2.25 राहिलेलं आहे। तुम्हाला दाखवते मी ह्या ब्लाउजवरती सुद्धा ह्याचं आपण किती शिल्लक आहे। हे पहा, लगेच अशा पद्धतीने आपण चेक करायचं आहे, जेणेकरून आपलं ते बरोबर आहे का। हे पहा, हे लाईन मारून घेतली मी, तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवलं। हे शोल्डर जॉईन आहे बघा, बरोबर आपलं व्यवस्थित 2.25 ते भरलेलं आहे, म्हणजे हे आपलं बरोबर मार्किंग झालेलं आहे पूर्ण शोल्डरचं। आता खालच्या साईडला काय करायचं आहे, आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। मी प्रत्येक साईजसाठी, आणि मी पण माझ्या कस्टमरचे ब्लाउज अशाच पद्धतीने शिवते। आता हे माझं मार्किंग आहे पूर्ण शोल्डरचं, 12च्या निम्म 6 टाकलं इथे आपण। हे पहा, मी पुन्हा एकदा दाखवते, 12च्या निम्म आपण इथे 6 टाकलं। मी इथे सुद्धा खालच्या बाजूला हे 6 घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथून 6 वरती मार्किंग करून घेते इथे, म्हणजे जेणेकरून हे मधलं अंतर आपलं एकसारखं होईल। हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, आणि वरच्या बाजूने इथून सुद्धा मी 6 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथून मी खालच्या बाजूला 6 इंचावरती मार्किंग करून घेतले। हे पहा, अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घेते। एक लाईन ओढून घेतली
अशी सरळ मी एक लाईन ओढून घेते, कारण की आपण तिथे काय करत असतो, छातीचं मार्किंग करत असतो. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पाठीच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने किती आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आपल्याला पाठीचा गळा हे पहा अशा पद्धतीने पाठीचा गळा पूर्ण हा 4 तयार आहे. हे पहा, तर इथे 4 आहे तर मी इथे 5 टाकणार आहे, म्हणजे 1 इंच इथे वाढून घेणार आहे. जर तुमचा गळा 3 असेल तर तुम्ही 4 घ्या. अशा पद्धतीने तुम्ही त्या गळ्यामध्ये जेवढा भरेल ना तुमचा, त्या गळ्यामध्ये तुम्ही 1 इंच इथे वाढवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 4 आहे तर मी इथे 5 वरती मार्किंग करून घेते. खालच्या बाजूने आणि इकडच्या बाजूला मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक बॉक्स करून घेते. तिथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्ही कोणत्या सुद्धा गळ्याचा तिथे आकार देऊ शकता. इथे मी गोलच ठेवणार आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे मी गोलच गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याचा एकदम व्यवस्थित. इथून मी किती घेतलं ते सुद्धा सांगते मी तुम्हाला. हे पहा इथून मी साधारणपणे 1 इंचाचं इथून मी 1 इंच घेतलेला आहे आणि अंदाजपंचच माझं ते भरलं. मी डायरेक्टली आकार देत असते. जर तुम्हाला आकार असा गोल द्यायचा असेल तर तुम्ही इथून हे पहा मी पुन्हा जवळून दाखवते तुम्हाला. इथून तुम्ही 1 इंच घेतलं तरी चालेल. हे पहा हे माझं राईट 1 इंच भरलेलं आहे आणि तिथून सुद्धा मी गोल आकार दिला. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा इथून 1 इंच घेऊन आणि नंतरच मग अशा पद्धतीने आपल्याला आकार घ्यायचा आहे. आणि जर कोणाला डीप हवा असेल त्यांनी थोडासा खाली घेतला तरी चालेल. इथून इकडच्या बाजूला आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. छाती मी ब्लाऊजवरती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपण मोजायचे आहे. तरी सुद्धा ह्या ब्लाऊजचं मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून पटकन तुमच्या लक्षात येईल आपल्या ब्लाऊजची छाती अशा पद्धतीने आपण मोजू शकतो. हे पहा हा माझा मापाचा ब्लाऊज आहे 36 साईजचा. हे पहा जरा जवळून दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने एकदम असा व्यवस्थित आपला ब्लाऊज ठेवायचा आहे. जास्त खेचायचं पण अलगद फक्त हा ब्लाऊज अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. आता इथे मी फिटिंग आहे तिथपर्यंत एक मार्किंग करून घेते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा इथे ही माझी ब्लाऊजची फिटिंग आहे. हे पहा इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलं. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमचं मोजून घ्या. आपली कुठं फिटिंग आहे, आपल्याला घडी किती टाकायची आहे. हे पहा हुकावरती मी हा टेप ठेवते आणि तिथून मी मोजून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं 9 भरलं. हे पहा म्हणजे ही पूर्ण ब्लाऊज आपला 36 साईजचा आहे. 9 चौक 36 अशा पद्धतीने हा आपला पूर्ण 36 साईजचा ब्लाऊज आहे. हे पहा नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. मी सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने इथे मोजायचं आहे किंवा 36 तुम्ही अशा पद्धतीने पकडू शकता. आता हा पूर्ण आपला ब्लाऊज 36 आहे. समजा इथे मी तुम्हाला 9 दाखवलं. हे पहा हे 9 दाखवलं मी तुम्हाला. इथे 9 भरलं माझं. आता इथे 9 वरती तुम्ही अशा पद्धतीने टेप ठेवू शकता. हे पहा इथे सुद्धा दाखवते 18 भरलं. 18 भरलं. अजून एकदा अशा पद्धतीने हे पहा इकडे आपलं किती आलं 36 आलं. हे पहा म्हणजे 36चा 4था भाग 9 अशा पद्धतीने हे तुम्हाला 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर इथे आपल्याला घडी टाकायची आहे 9ची आणि 2 इंच आपण त्यात जास्तीचं घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने 9, 10, 11 इथे आपण 11ची घडी टाकणार आहोत. इथे मी एक 9 वरती मार्किंग करून घेते. इथून कडेपासून इकडच्या बाजूला मी 9 वरती मार्किंग करून घेते आणि पुढच्याच बाजूला मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने ते आपल्याला जास्तीचं फिटिंगसाठी लागतं. कंपल्सरी मी ते 2 इंच वाढवून घेत असते. तुम्ही सुद्धा प्रत्येक ब्लाऊजमध्ये 2 इंच तिथे वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊज टाईट झाला तरी फिटिंगसाठी आपण बॉक्स फिटिंग करतो त्यासाठी आपल्याला 2 इंच जास्तीचं लागतं. आता इथे खालच्या बाजूला मी तुम्हाला कंबर मोजून दाखवते. हे पहा कधी कधी बरेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कंबर मोजायची काहीच गरज नाही. हे अंतर डायरेक्टली खाली घेतलं तरी सुद्धा चालतं. कारण की आता मी दाखवते तुम्हाला, कारण की माझ्या बऱ्याच मैत्रिणी नवीन जॉईन झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा पटकन समजायला हवं. आपण अशा पद्धतीने ब्लाऊज आपला मोजू शकतो. हे पहा हे टोक ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम ब्लाऊज खेचायचं पण नाही. अशा पद्धतीने आणि पूर्ण ब्लाऊजची आपल्याला कंबर मोजून घ्यायची. अशा पद्धतीने कुठपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला ही कंबर मोजून घ्यायची आहे. हे पहा 32.5 भरलेला आहे. हे पहा राईट एकदम 32.5 कंबर ब्लाऊजची भरली 32.5. आता इथे 32.5चा आपल्याला 4था भाग टाकायचा आहे. हे पहा 4था भाग पेपरच आपल्याला सोपं पडतं. हे पहा अशा पद्धतीने हे टोक 32.5 वरती अशा पद्धतीने टोक 32.5 वरती ठेवायचं हे टोक. आणि हे पहा किती आलं 16.25. हे पहा 16.25 आलेलं आहे आपलं. आणि परत एकदा डबल करायचं आहे आपल्याला 16.25चं अशा पद्धतीने. हे पहा
8 आणि 1 रेष आलेला आहे, 8 आणि 1 रेष. आता इथे कमरेसाठी मार्किंग 8 आणि 1 रेष वरती अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे थोडंसं इकडं तिकडं होतं, 1 रेष किंवा 2 रेष इकडं तिकडं थोडंसं ऍडजस्ट होतं. हे पहा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं. आता पाठीच्या टक्ससाठी आपण 1 इंच आपल्याला तिथे वाढून घ्यायचं असतं. आपण अर्धा इंचचा पाठीचा टक्स देत असतो, त्यासाठी आपल्याला पुढच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. पाठीचं टक्स आपण इथे टाकतो, पण मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी पुढच्या बाजूला 1 इंच तिथे वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा इथे 1 इंच वाढवून घेते आणि 2 इंच आपल्याला शिलाईसाठी जास्तीचं लागतं, ते आपण पुढच्या बाजूला वाढवून घेऊया. हे पहा मी पुढच्या बाजूला 2 इंच वाढवून घेते. तरी पण बघा आपलं हे एका लाईनीत पूर्ण व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे, तरी सुद्धा बघा तुम्ही एका लाईनीत ते आपल्या आलेलं आहे. कधी कधी कंबर मोजायची काहीही गरज नसते. आणि हे सुद्धा 2 आहे मार्जिन फिटिंगचं, ते सुद्धा आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपण पाठीचा टक्स देऊया. हे पहा इथे आपण हे 1 इंच वाढवून घेतलं, टक्स आपण इथे देऊन घेऊया. हे पहा हा गळा किती आहे आपला, 5 आहे, तर अर्धा इंच हा गळा आपला अजून खाली येणार. शिलाई करून अर्धा इंच हा गळा आपला खाली येणार, तर त्यानुसारच आपण टक्स टाकायचा आहे. हे पहा अजून खाली येणार, म्हणजे टक्स आपण उंची इथे 4 ठेवणार आहोत. उंची किती 4 ठेवणार आहोत, आणि अशी पण उंची आपण 4.5 घेणार आहोत. अशी रुंदी 4.5 ठेवणार आहोत आणि उंची आपण 4 ठेवणार आहोत. हे पहा इकडे मी 4.5 वरती मार्किंग करून घेते इथं, आणि उंची मी 4 ठेवणार आहे. हे पहा इथे, आणि एक लाईन ओढून घेते सरळ अशा पद्धतीने. थोडंसं डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, इकडच्या बाजूला अर्धा, इथे आपण 1 इंच हे वाढून घेतलेलं आहे, तेच आपल्याला इकडच्या बाजूला अर्धा आणि इकडच्या बाजूला अर्धा अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण झालं 1 इंच. तेच आपण मार्किंग अशा पद्धतीने आपल्याला टक्स टाकायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने हे आपण मार्किंग करून घेतलं. आता इथं आपण मुंड्यासाठी मार्किंग करून घेऊया. आता मुंडा आपण पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंचावरती देतो आणि पुढच्या भागाचा आपण 1 इंचावरती ठेवतो. आता सर्वात प्रथम इथे पाठीच्या भागाचं आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. हे पहा इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा इथून मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, 6चा मध्य आपला 3 असतो. हे पहा नवीन शिकणाऱ्यांसाठी मी दाखवते तुम्हाला मध्य कशा पद्धतीने. हे अंतर मोजायचं आहे आपल्याला. हे 6 घेतला आपण मुंडा. हे पहा अशा पद्धतीने हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे. हे पहा 3 येत आहे, तेच आपल्याला इथं मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं असतं मध्यभागी, जेणेकरून ते आकार द्यायला सुद्धा आपल्याला सोपं जातं. हे पहा इथे मी 3 इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला अशा पद्धतीने इकडं एकदम गोलमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून अशा पद्धतीने पकडलं तरी चालेल, वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आला आपला आकार इथला. आता हे आपलं पाठीच्या भागासाठी पूर्ण मार्किंग झालं. आता हे आपण कट करून घेऊया. गळा सुद्धा मी इथे कट करून घेते. हे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हा गळा सुद्धा मी कट करून घेतला. आता आपण कटोरीचा पुढचा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे. हा मी पेपर घेतलेला आहे. आता हे इथे आपल्याला काय करायचं आहे, पाठीच्या भागासारखी आपल्याला 1 इंच इथे वाढवायची नाही आहे, तेवढीच आपल्याला घ्यायची आहे. कारण की आपण काय करतो, क्रॉसपट्टी इथे आपण सेपरेट काढणार आहोत. खूप सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने कट करायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे 36 साईजसाठी. हे पहा इथे आहे तेवढंच 13.5 वरती मार्किंग करून घेते मी. इथून 13.5 इथे मार्किंग करून घेते. हे पहा इथे मार्किंग करून घेते. पुढच्या बाजूला सुद्धा मी 13.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते.
एक लाईन ओढून झाली. आता इथे काय करायचं आहे आपल्याला 1.5 इंचावरती खालीपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ते आपण प्रत्येक साईजसाठी इथे करते मी. कोणाकोणाची वाढवा सुद्धा कटोरी असते, पण मला हीच पद्धत मला एकदम अशी सोपी वाटते आणि तुमच्या सुद्धा लगेच लक्षात येईल. हे पहा इथे काय करणार आहे आपण, ही वाढवा कटोरी नाही, तेच मी तुम्हाला गेले सुद्धा व्हिडिओ मध्ये कटोरीचं मार्किंग करून दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आपण ती काढायची. हे पहा इथे काय करायचं आहे आपल्याला, इथून इथे आपल्याला 1.5 इंचापर्यंत खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे पहा इथून आपल्याला इकडच्या बाजूला 1.5 इंचावरती सर्वात प्रथम अशा पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता एक सरळ लाईन ओढून घेते त्या 1.5 इंचाच्या मार्किंग वरती. हे पहा हे किती घेतलं मी, पूर्ण हे 1.5 इंच घेतलेलं आहे. हे पहा हे पूर्ण लाईन मी 1.5 इंचाची घेतली. इथं लिहून ठेवते मी जेणेकरून तुमच्या लक्षात येईल पटकन. आता इथे आपल्याला गळा रुंदी आपण किती घेतली, 2.5 घेतली. तेवढीच आपल्याला पाठीच्या भागासाठी जेवढी आपण घेतली गळा रुंदी तीच आपण इथे घ्यायची आहे. आणि जेवढं शोल्डर इथे घेतलं पाठीच्या भागासाठी तेवढंच शोल्डरचं मार्किंग इथे आपल्याला टाकायचं आहे. हे पहा, किंवा पूर्ण तुम्ही इथून 6 घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, किंवा अशी गळा रुंदी टाकण्यापेक्षा पूर्ण शोल्डर हे 6 घेतलं तरी चालेल. जेवढं आपण पाठीच्या भागासाठी घेतलं तेवढंच आपण इथे घ्यायचं आहे. हे पहा मी इथे 6 वरती मार्किंग करून घेते पूर्ण. इथून हे पहा इथून हे 1.5 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे. इथून पुढे 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि 2.5 इंचाचं इथे मार्किंग करून घेते. इथून इथे 2.5 इंचाचं. हे पहा जवळून दाखवते मी. हे सोडून मी इकडच्या बाजूला 6 इंच घेतलं. हे सोडून दिलं 1.5 आणि इथून इथे 6 इंच म्हणजे हे पूर्ण शोल्डर टाकलं. आता इथे काय करणार, हे सोडून देणार आहे. ते सोडून आपल्याला इकडच्या बाजूला गळा रुंदीसाठी मार्किंग 2.5 इंचावरती. आणि हे जेवढं आपल्याला पाहिजे हवं असेल तेवढं हे अर्धा इंच हे शिलाई जातं. जेवढं हवं असेल आपल्याला तेवढं हे शोल्डर आपलं शिल्लक राहतं. आता इथे आपल्याला तेवढंच मुंडा उतरवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. 6 घेतलं ते 6 पण इथे घ्यायचं आहे. किंवा इकडच्या बाजूने सुद्धा 6 वरती आधी मार्किंग करून घ्या जेणेकरून आपलं ते समान येईल. हे पहा अशा पद्धतीने इकडून हे 1.5 इंच सोडून मी मार्किंग करत आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या 6 वरती आधी, जेणेकरून तुमचं सुद्धा चुकणार नाही, रेष सुद्धा वाकडे येणार नाही. त्यासाठी हे पहा आधी वरून 6 घेते मी. हे पहा इथं बरोबर आपलं हे 6 आलेलं आहे. तिथपर्यंतच मी ही लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आणि इकडे सुद्धा मी एक लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या कळ्याचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ते कशा पद्धतीने आपल्याला मोजायचं आहे. कुठली सुद्धा एक बाजू घ्या. हे पहा इकडच्या बाजूने मोजू शकतो किंवा त्या बाजूने सुद्धा आपण मोजू शकतो. हे पहा कुठल्याही एका बाजूचा आपल्याला गळा घ्यायचा आहे. हे पहा मी हुकाच्या बाजूचा इथे गळा घेतलेला आहे. जरा जवळून दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने आपण गळा इथे मोजायचा आहे. आपल्या सुद्धा ब्लाऊजचा तुम्हाला पण मोजता आलेला पाहिजे. हे पहा हे शोल्डर जॉईन केलेला आहे. हे पहा इथे मार्किंग करून घेते. इथे शोल्डर जॉईन आहे. हा आपला गळा आहे बघा. त्याच्या समोर सुद्धा मी अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे पहा इथे शोल्डर जॉईन आहे बघा. मी बरोबर हे शोल्डरला शोल्डर आणि अशा पद्धतीने गळा ठेवलेला आहे. समोर लाईन ओढून घेते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा हे शोल्डरवरती आपल्याला हे टोक ठेवायचं आहे टेपचं. हे पहा अशा पद्धतीने समोर बघायचं आहे. खालची लाईन नाही बघा, हे थोडंसं माझ्याकडून खाली मार्किंग झालं. ही समोर ही लाईन ही गळ्याची बरोबर ही समोर, म्हणजे 6.25 आपला हा गळा तयार आहे. जर तुमचा किती असेल 5.5 असेल 6 असेल तरी तुम्ही अशाच पद्धतीने तुमचा मोजून घ्यायचा आहे गळा आणि तेवढाच आपण पुढच्या गळ्यासाठी मार्किंग करायचं आहे. आता इथे माझा आहे तर मी इथे 6.25 वरती मार्किंग करून घेते. इथून इकडे 6.25 वरती हे 1.5 इंच आपल्याला पकडायचं नाहीये. हे पहा अशा पद्धतीने इथे मी 6.25 वरती मार्किंग करून घेते आणि इकडच्या बाजूला मी गळा रुंदीसाठी मार्किंग करून घेते लगेच. हे पहा अशा पद्धतीने आणि बॉक्स करून घेते. हे पहा अशा पद्धतीने बॉक्स करून घेते. हे पहा इथून मी जेवढा माझा गळा आहे पुढच्या साईडचा कटोरीचा तेवढंच मी मार्किंग केलेलं आहे इथे मोजून घेऊन.
आता पुढचं आपल्याला काय करायचं आहे हे पहा, कटोरीला आपण इथून आकार देतो, इथून पुढच्या गळ्याला कटोरीचा आपल्याला आकार देतो. आता इथून आपल्याला वरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा मी तुम्हाला जवळून का दाखवते जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल. हे पहा इथून इथे 1 इंचावरती, हे पहा इथून खाली इथे 1 इंचावरती मी आकार दिला. आता आपण इथे कटोरीला अशा पद्धतीने गोलाकार इथे देऊन घेऊया. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे गोलाकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा आकार आपला देऊन झाला. हे पहा इथे हे 1 इंचाचं मार्किंग आहे, तिथूनच हा आकार अशा पद्धतीने आपण देऊन घेतला. आता हे अंतर आपल्याला गळ्याचं बरोबर आहे का ते कशा पद्धतीने चेक करायचं आपण. हे पहा हा टेप ठेवायचा. हे किती आहे आपलं 5.25 आहे. जरा जवळून दाखवते मी तुम्हाला. हे पहा हे आपलं इथं टेप ठेवला मी आणि इथपर्यंत मोजला, हे 1 पर्यंत. हे पहा इथपर्यंत हे मोजून घेतलं मी, माझं 5.25 पूर्ण हे भरलं. हे पहा इथे आहे बघा 1ची लाईन आणि हे माझं 5.25चं मार्किंग. हे पहा बरोबर आपलं हे 5.25 भरलेलं आहे. हे रेषेत बघा आणि हे बघा इथपर्यंत. आता तुम्हाला मी इथे दाखवते ब्लाऊजचं माझं 5.25 माझं ते पूर्ण आहे का, म्हणजे बाहेरपर्यंत आपल्याला हा ब्लाऊज अजून शिलाई करायचा पण हे जास्तीचं आहे. आता हे पहा हे शोल्डर आहे बघा ब्लाऊजचं, हे जॉईन केलेलं. तिथे आपण शोल्डरला शोल्डर ठेवूया किंवा तिथे एक मार्किंग करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करते आणि इथे हा कटोरी जॉईंट आहे बघा. हे पहा इथे सुद्धा मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. गेल्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं जेणेकरून तुम्हाला समजायला पण पाहिजे ना आपल्याला आपला हा ब्लाऊज बरोबर आहे का. ह्यामुळं काय होतं बऱ्याच वेळा आपलं शोल्डर उतरून जातं. हे अंतर जर तुमचं जास्त झालं तर इथे तुमचं शोल्डर उतरून जाणार. त्यासाठी आपलं हे मोजून सुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येकीला अशा पद्धतीने तुम्हाला मोजता आलं पाहिजे. जरी नवीन शिकत असाल त्यांच्यासाठी खास आहे. हे पहा हे अंतर माझं आता हे मार्किंग करून घेतलं आपलं. हे परफेक्ट हे शिलाई आहे. आता इथे बाहेर मार्किंग करून घेते. हे अर्धा इंच आतमध्ये गेलेलं आहे आणि वरच्या बाजूचं सुद्धा अर्धा इंच आपण इकडच्या बाजूला हे पकडायचे अशा पद्धतीने ठेवते. इथं वरच्या बाजूला पेपरवरतीच मी मार्किंग करून घेते. हे पहा इथं पेपरवरतीच घेते जेणेकरून ते आपल्याला शिलाई करून एवढं इथे आलेलं आहे का ते मी दाखवते तुम्हाला. आता हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवते. हे पहा हे आपलं तयार आहे. हे बाहेरपर्यंत हे दाखवलं मी तुम्हाला, गेल्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. हे पहा अशा पद्धतीने इथं टेप ठेवायचा. हे मार्किंग बाहेरचं त्याच्यावरती ठेवलं मी. हे पहा आणि हे बाहेरचं मार्किंग. हे पहा बरोबर आपलं हे 5.25 आलेलं आहे. हे पहा हे बाहेरचं मार्किंग, इथलं मार्किंग आणि हे मार्किंग. हे पहा म्हणजे हा आपला शिलाई करून आपला हा तयार व्हायचा आहे अजून. हे पहा बरोबर हे पहा किती आलं आपलं हे 5.25 आलेलं आहे. हे पहा बरोबर आपलं हे 5.25 आलेलं आहे. म्हणजे हा गळा आपला बरोबर एकदम ब्राईट आहे. म्हणजे शिलाई करून अर्धा इंच जरी तुमचा हा वरती गेला आणि इथे तुमचं अर्धा इंच गेलं हे पहा तरी तेवढा गळा तुमचा बरोबर तयार होणार आहे. तेवढा गळा तुमचा बरोबर तयार होणार आहे. हे पहा इथे गळा 4.5 तयार असेल. मी तुम्हाला दाखवते सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे जॉईंट आहे शोल्डर, इथे एक कटोरी सुद्धा जॉईंट आहे. ते किती आहे हे सुद्धा तुम्ही ब्लाऊज म्हणजे कटिंग करताना किंवा तुम्ही शिलाई करत असताना हे अंतर तुम्ही मोजून घ्या आपलं बरोबर आलेलं आहे का. गळा सुद्धा इथल्या पुढच्या बाजूचा तुम्ही मोजून घेत जा. हे पहा हे बरोबर आपलं 4.5 आहे. इथं आपलं तुम्हाला अर्धा इंचावरती मार्किंग करून दाखवलं. हे सुद्धा बघून घ्या तुम्ही. हे पहा बरोबर आपलं 4.5 आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मैत्रिणींनो चेक करत राहा म्हणजे जेणेकरून तुमचा ब्लाऊजमध्ये एकदम तुम्ही परफेक्ट व्हा. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा अर्धा इंच शिलाई करून हे आपलं बरोबर हे शोल्डर आपलं तयार होणार आहे. हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. आता आपण पुढचं मार्किंग करून घेऊया. इथे 1 इंच घेतला मी, इथे 1 वरती मार्किंग करून ठेवते. हे पहा हे अंतर आपलं 1 इंच घेतलं ना तिथे मार्किंग करून घेते तुमच्या जेणेकरून लक्षात येईल. आता आपण कटोरी मोजून घेऊया. त्याच्या आधी आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा राहिला, छातीचं मार्किंग करायचं राहिलं. आपण ते आधी सर्वात प्रथम करूया. आता इथे आपल्याला छातीचं आहे तेच मार्किंग इथे करायचं आहे. हे पहा आता इथे आपल्याला हे 1.5 सोडून द्यायचं आहे बघा. हे 1.5 सोडून द्यायचं आहे. इथून पुढे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. हे 1.5 इंच कशासाठी घेतलं ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. हे पहा हे सर्वात आधी आपण पाहूया. हे इथून हे 1.5 सोडून इथून पुढच्या बाजूला आपल्याला पाठीच्या भागासाठी जसं घेतलं तसं पाठीच्या भागाला आपण 1.5 इंच इथे वाढून घेतलेलं नाही म्हणून इथूनच हे पहा इथूनच इकडच्या बाजूला हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 इंच आपल्याला तिथे पुढच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. म्हणजे घडी आपली 11ची होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने डायरेक्ट 11वरती मी मार्किंग करून घेते इथे आणि 2 इंच मी आतल्या बाजूला घेते. हे पहा परत एकदा दाखवते. हे 9 घेतलं आणि पुढच्या बाजूला मी 2 इंच वाढून घेतलं आणि एक सरळ लाईन ओढून घेते.
कंबर मोजायची, इथे सुद्धा काहीही गरज नाही. तुम्हाला पाठीच्या भागाला मी मोजून दाखवलेले आहे. तेच अंतर आपल्याला सरळ लाईनमध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे. आता इथे आपण काय करूया, आपण हा 6चा मध्य घेतलेला आहे 3, तेच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे 3 वरती. हे पहा, आणि पुढच्या बाजूचा आपल्याला आकार मुंड्याचा आपण 1 इंचावरती देतो. इथे 1 मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आपल्याला इथे आता आकार द्यायचा आहे मुंड्याचा. हे पहा, अशा पद्धतीने इथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने वरच्या बाजूला यायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला आकार झाला. जरा डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इथपर्यंत आला. अशा पद्धतीने हे झालं आपलं इथपर्यंतचं मार्किंग. आता आपण कटोरी कशा पद्धतीने मोजायची आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज ठेवायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे. हे पहा, इथे ही कटोरी तयार आहे बघा. इथे मार्किंग करून घेते मी जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा सोपं पडेल. हे पहा, इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे पहा, हा टेप इथे ठेवते मी. अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. हे पहा, राईट आपली 6 कटोरी तयार आहे. हे पहा, इथून मोजलं मी, इथे मार्किंग करून घेते. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्यासुद्धा ब्लाऊजची मोजून घ्यायची आहे. आपली कटोरी किती तयार आहे. हे पहा, हुकाची बाजू घेतलेली आहे मी. कुठली सुद्धा बाजू घ्या एक, तरी सुद्धा आपली तेवढी तयार होते. हे पहा, 6 आहे. हे पहा, तुम्हाला ह्या बाजूची सुद्धा मी मोजून दाखवते किती आहे. हे पहा, इथे मी काचबट्टन पट्टी जॉईन केलेली आहे आणि इथेही कटोरी तयार आहे. ते सुद्धा अंतर तुम्हाला मोजून घेते दाखवते. हे पहा, हे बरोबर आपलं 6 भरलेलं आहे. हे पहा, इथून इथपर्यंतचे अंतर तरी सुद्धा आपलं 6 भरलेलं आहे. तर इथे खालच्या बाजूला आपण काय करणार आहोत, आता हे 1.5 इंच आपल्याला इथे पकडायचं आहे. हे पहा, इथून इकडे 6 इंच मार्किंग करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं आहे. म्हणजे आपण 8 इंच घेणार आहोत. आधी 6 वरती मार्किंग करून दाखवते. हे पहा, इथे 6 घेतलं आणि पुढच्याच बाजूला आपण 2 इंच वाढून घ्यायचं आहे. आपल्याला ते टक्ससाठी सुद्धा लागणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथून हे पकडायचं आहे आपल्याला. आता 1.5 इंच हे पकडायचं आहे. इथून 6 इंचाचा आधी जेवढी कटोरी माझी भरली ब्लाऊजची आणि तुमची सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मोजा. 5 भरले असेल तर 5 टाका, 6 भरले असेल तर 6 टाका. अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूला 1.5 इंच इथे वाढून घ्यायचं आहे. आपल्याला ते टक्ससाठी सुद्धा लागतं. अशा पद्धतीने आपण हे 8 घेतलं. हे पहा, हे 6 घेतलं आणि 2 इंच इथे वाढून घेतलं. आता हे आपलं मार्किंग करून झालं इथलं पूर्ण. आता इथून आपल्याला हे इथून खालून आपल्याला वरच्या बाजूला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, हे 2 आपण हे वाढून घेतलं ना 2 इंच, तिथपर्यंत आपल्याला हे 6 वरती हे 6 घेतलं आपण, कटोरी भरली तेवढं आणि 2 इंच इथे आपण वाढून घेतलं. 8 भरलं आपलं, 2 इंच वाढून घेतलं आणि तिथून आपल्याला हे 2 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करत करत म्हणजे हे पूर्ण इथून इथपर्यंत आपल्याला 2 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने हे बॉक्स तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने ते मार्किंग कुठलं असतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे पहा, हे मार्किंग मी तुम्हाला सांगते कुठलं असतं. सर्वात आधी बघूया आपण किती भरलेलं आहे. प्रत्येक साईजसाठी अशाच पद्धतीने तुम्ही 2 इंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडंसं कधी कोणाला 1.5 इंच सुद्धा इथे लागतं, कधी 1.5 इंच किंवा कधी 2 इंच सुद्धा इथे लागतं. अशा पद्धतीने हे पहा, हे किती माझं भरलं 5.5. अशा पद्धतीने मोजू सुद्धा शकता तुम्ही ब्लाऊजवरती. मी तुम्हाला ब्लाऊजवरती सुद्धा मोजून दाखवते. हे अंतर हे पहा, ही बाजू आपण जोडतो ना फिटिंगची, त्या बाजूचं हे अंतर असतं. हे पहा, हे आपली कटोरी आहे बघा. हे पहा, ही आपली कटोरी आहे. हे बाजूचं अंतर असतं, हे फिटिंगचं अंतर असतं ना, ते हे अंतर असतं फिटिंगचं. इथलं हे आपण फिटिंग आलेले आहे ना, तिथलं हे अंतर असतं. हे अंतर कमी का घेतलं, हे अंतर कमी का घेतलं मी, इथून वरतीच आपण हा एवढाच भाग काढणार आहोत, कारण की आपण क्रॉसपट्टी इथे सेपरेट काढणार आहोत त्यासाठी. आता हे आपलं हे पहा, मी मार्किंग करून दाखवते. हे आपलं इथे जॉईंट आहे, इथून खाली क्रॉसपट्टी आहे. हे पहा, हे सुद्धा इथे जॉईंट आहे, मुंडा आणि बाही. आता हे आपलं परफेक्ट शिलाई झालेलं आहे. आता इथे बघा 1/2 इंच गेलेलं आहे शिलाईमध्ये आणि वरच्या बाजूला सुद्धा 1/2 इंच इथे शिलाईमध्ये गेलेलं आहे. ते धरून आपल्याला हे पकडायचं आहे. हे अंतर तेवढं भरत आपलं आहे का, हे पहा. आता हे आपण मोजून घेऊया किती आहे, 5.5. आता हे बघूया आपण 5.5 आपलं भरत आहे का मार्किंग. हे परफेक्ट जॉईंट केलेलं आहे बघा. त्याच्यावरती बघायचं आहे 1/2 इंचाच्या
इथे अर्धा इंच हे शिलाईमध्ये गेलेलं आहे, ते धरून आपल्याला हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर आपलं हे पहा राईट आपलं हे 5.6 भरलेलं आहे. हे पहा इथे लाईन आहे आणि इथे सुद्धा लाईन आहे. हे पहा इथे अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने मोजू शकता. आता तुम्हाला दाखवलं ना कशा पद्धतीने, तसं सुद्धा तुम्ही मोजून घ्या आणि मग नंतर कोणाकोणाचं इथं 1.5 सुद्धा असतं, त्यानुसार तुम्ही तिथे घेऊ शकता. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून इथपर्यंत म्हणजे हे पूर्ण आपलं 8 भरलं. हे पूर्ण किती भरलं आपलं 8. कटोरी आपली 6ची तयार आहे. हे 2 इंच आपण वाढून घेतलेलं आहे, ते आपल्याला टक्ससाठी लागणार आहे. हे पहा अशा पद्धतीने घेतलं आपण. आता आपल्याला 8चा मध्य करायचा आहे. या पूर्ण मापाचा आपल्याला मध्य करायचा आहे. हे पहा हे सुद्धा सांगते मी. 2 घेतलेला आहे, हे 2 वाढून घेतलेला आहे. तुमच्या लक्षात सुद्धा यायला पाहिजे आपण कसं वाढून घेतलं. कोणाकोणाचं कधी मोजून घ्या तुम्ही ब्लाऊजवरती. कोणाकोणाचं इथे 1.5 सुद्धा असतं. प्रत्येक साईजानुसार ते 1.5 असतं, कुणाचं इथे 2 असतं. अशा पद्धतीने मार्किंग असतं. ते तुम्ही मोजून अशा पद्धतीने मोजून दाखवलं मी तुम्हाला, तशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. हे पहा आता इथे हे पूर्ण आपलं 8 आहे, तर 8चा मध्ये आपण इथे 4 असतो. हे पहा मी तुम्हाला तरी सुद्धा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने हे अंतर 8 आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4 मध्ये टाकायचं आहे. इथे हे पहा तुम्ही अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे 4 वरती मार्किंग करून घ्या. हे पहा इथे 4 वरती मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा म्हणजे हे पकडायचं आहे 1.5 इंच आपल्याला. त्याच्यामध्ये हे 1.5 इंच आपल्याला पकडायचं आहे. त्याच्यामध्ये तेच इथून इथपर्यंत अंतर आपण मोजून घेतलं आणि त्याचा आपण इथे मध्य करून घेतला. तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हा पॉइंट इथे मार्किंग केलेला आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला वरच्या बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून खालून वरच्या बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे 3.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथपर्यंत घेतलं. ते अंतर कशासाठी असतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि हा गळ्याचा पॉईंट वरचा कटोरीचा आलेला आहे ना, हा गळा आपला पुढचा गळा, हे पॉईंट इथपर्यंत हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली आणि हे टोक ह्या टोकाला अशा पद्धतीने सुद्धा इथे आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आता हे अंतर मी कशासाठी असतं ते सुद्धा तुम्हाला सांगते. सर्वात आधी ते अंतर किती भरलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. जरा जवळून दाखवते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा हे अंतर किती भरलं आपलं 4.25 भरलं. इथून इथपर्यंत अंतर हे 4.25 भरलं मी. ते सुद्धा तुम्हाला सांगते कुठलं आपलं ते अंतर असतं. हे पहा हे राईट आपलं इथून गळ्यापासून इथपर्यंत ह्या लाईनीपर्यंत आपल्याला 4.25 भरलेलं आहे. आता हा बघा कटोरी ब्लाऊज आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे क्रॉसपट्टी जॉईन केलेली आहे. बघा हे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये गेलेलं आहे क्रॉसपट्टी जॉईन करताना. आणि हे सुद्धा पायपिंग करताना आपल्याला अर्धा इंच हे आपल्या शिलाईमध्ये गेलेलं आहे. तुम्हाला सुद्धा समजायला पाहिजे कशा पद्धतीने आपण ब्लाऊज आपला परफेक्ट आहे का ते तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी मी इथे तुम्हाला समजून सांगते. हे पहा अशा पद्धतीने. आता हे बाहेर गेलेलं पण आपल्याला हे पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे सुद्धा हे पहा इथे मार्किंग आहे बघा. हे पहा इथे केलं जरा डार्क करते आणि वरच्या बाजूचं पण मी अर्धा पकडते. हे पहा इथे कागदावरती ओढून घेतलेलं आहे. हे पहा इथे मी कागदावरती लाईन करून घेतलेले आहे ते. आणि हे बाहेरचं किती भरतंय ते बघूया आपण. हे पहा राईट आपलं हे 4.25 भरलेलं आहे. हे पहा इथे ही क्रॉसपट्टी आहे याच्या खाली बघा. आणि हे सुद्धा वरच्या बाजूला हे पहा इथे बघा. आणि इथलं अंतर हे बरोबर आपलं 4.25 भरलेलं आहे. आणि शिवण कामामध्ये आपलं हे इथलं अर्ध जातंच. गळा थोडासा खाली आल्यावरती इथे आपलं अर्ध जातं आणि इथे सुद्धा आपलं हे जॉईन करताना आपलं हे अर्ध जातं. अशा पद्धतीने आपले जेवढं शिल्लक हवं असेल तेवढं आपल्याला ते शिल्लक राहतं. आता इथे आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया. आता इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. पहा जवळून दाखवते जरा तुम्हाला जेणेकरून तुम्हाला आकार सुद्धा देता आला पाहिजे एकदम गोल व्यवस्थित. हे पहा हे टेपचं टोक हे पहा इथे ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं 1.25 भरलं. इथपर्यंत हे आपलं 1.25 भरलं बघा. हे पहा आणि अशा इथं टेप हलवायचं नाही. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे टोकावरती हा गळा आलेला आहे ना आपला कटोरीचा खाली, ते हे टोक हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे टेप आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे पहा टेप अशा पद्धतीने आपल्याला हा इकडच्या बाजूला हे पहा
इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा मी परत दाखवते तुम्हाला, जेणेकरून आपला एकदम व्यवस्थित गोलाकार आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. आता तिथे आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया. हे पहा हे 1 इंच घेतलं, हे इथून आपण हे 1 इंच घेतलं, तिथूनच आपल्याला हा अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरीचा आकार इकडच्या बाजूला द्यायचा आहे, जेणेकरून आपला तिथे गोल आकार आलेला पाहिजे. अशा पद्धतीने, अशा पद्धतीने हा आपला कटोरीचा आकार झाला. आणि जर तुम्ही हे मार्किंग जर नाही केलं, हे मार्किंग जर अशा पद्धतीने पकडून जर नाही केलं, जर तुम्हाला थोडंसं आतमध्ये येणार. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही देणार, तुम्हाला तिथे जाऊन दाखवते मी. हे पहा अशा पद्धतीने तुमचं एकदम असं आतमध्ये येऊन जाणार, गोल येणारच नाही. मग ती थोडीशी कटोरी तुमची हे पहा राऊंड आल्यामुळे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. अशा पद्धतीने जरा डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा ते दिसायला सुद्धा एकदम अशा पद्धतीने व्यवस्थित वाटतं. हे पूर्ण व्यवस्थित आपलं कटोरीचं मार्किंग झालं आणि जेवढं आपल्याला पाहिजे नाही तर जॉईन करायला तेवढं सुद्धा आपल्याला हे शिल्लक राहिलेलं आहे. आता शिलाई करताना हे पहा इथे तुमचं अर्धा इंच जाणार आणि इथे तुमचं अर्धा इंच जाणार आणि जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं इथे तुमचं शिल्लक राहतं. आणि तिथे सुद्धा तुम्हाला गुढीसुद्धा इथे पडणार नाही. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण व्यवस्थित हे मार्किंग करून झालेलं आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल कशा पद्धतीने आपण कुठून कुठपर्यंत मोजून घेतलं, गळा कसा मोजून घेतला, हे अंतर कशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं ते तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघा हे पहा हे कटोरीचं सुद्धा व्यवस्थित बाजूला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम व्यवस्थित आपल्याला. आता हे आपल्याला घ्यायचं नाही आहे, हे 2 इंच जे वाढवलेलं आहे ना ते आपल्याला घ्यायचं नाही आहे. ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून टाकायचं आहे खालच्या बाजूला. हे पहा हे व्यवस्थित आपल्याला घ्यायचं नाही आहे, व्यवस्थित हे अशा पद्धतीने हे कट करून टाकायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आपला कटोरीचा आकार सुद्धा खूप गोल आणि व्यवस्थित आलेला आहे. आपला हा गळा सुद्धा खूप व्यवस्थित आलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे पहा एकदम कटोरी आपली व्यवस्थित निघाली. हा गळा सुद्धा आपला व्यवस्थित निघाला. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा हे टोकावरती ठेवायचं आहे आणि ते आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे ते अंतर आपलं व्यवस्थित आलेलं आहे का. अशा पद्धतीने घडी करून घ्यायची. हे पहा थोडंसं खालीवर झालेलं आहे. हे पहा थोडंसं खालीवर झालेलं आहे. ते आपल्याला ही वरचा भाग आहे ना त्या लाईनीमध्ये हा खालचा भाग आपल्याला कट करायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने जेवढं आहे ना तेवढंच बाजूला काढायचं. हे पहा इथपर्यंतच आहे तेवढंच मी हे बाजूला काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपला हा आकार सुद्धा झाला. हे पहा दिसायला सुद्धा कटोरी एकदम व्यवस्थित निघाली आणि व्यवस्थित हा गोल आकार सुद्धा आलेला आहे आपला. आता इथे टक्स कसं द्यायचा ते सुद्धा तुम्हाला मी सांगते. हे पहा अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आपल्याला. आता इथे आपल्याला ही बंद बाजू झाली, घडी घातल्यामुळे ही आपली बंद बाजू झाली. हे पहा अशा पद्धतीने हे टोकावर हे टोक ठेवायचं आहे व्यवस्थित एकदम. हे अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची. इथून आपल्याला इकडच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा इथे आणि एक लाईन वरून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपलं मार्किंग झालं. हे पहा व्यवस्थित आपलं मार्किंग सुद्धा झाली. आपली कटोरी सुद्धा व्यवस्थित निघाली, व्यवस्थित एकदम निघाली. हे पहा अशा पद्धतीने ही जॉईंट होणार आपली. हे पहा इथे सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे. आपल्या एकदा बघून घ्या तुम्ही. हे पहा किती व्यवस्थित आलेलं आहे आणि आपल्याला ती जोडायला कमी सुद्धा पडणार नाही. हे पहा अशा पद्धतीने.
आता हेच पेपर कटिंग तुम्ही पेपर कटिंग काढून ठेवा अशाच पद्धतीने सांगितल्याप्रमाणे, आणि 36 साईजसाठी सांगितल्याप्रमाणे पेपर कटिंग अशा पद्धतीने काढून घ्या तुम्ही जसं सांगितलं आहे तसं, आणि कापडावरती ठेवून अशाच पद्धतीने आपल्याला गळा चेक करा तुमचा किती आहे, पाठीचा उंची तुम्ही चेक करा, पाठीचा गळा किती आहे तो त्याचं मार्किंग करून घ्या, आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पेपर कटिंग कट करून घ्या आणि ब्लाऊज पिसावरती ठेवून ते कट करू शकता. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचा आहे हा पाठीचा भाग. हे पहा अशा पद्धतीने हा पाठीचा भाग ठेवायचा आहे. त्याच्यावरती हे ठेवलेलं कटोरीचं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. हे पहा एकदम आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा इथं मार्किंग सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे. हा सुद्धा कटोरीचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हे पहा हा ठेवून घेतला आपण. जवळून दाखवते मी जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. हे पहा हे बरोबर ठेवून घ्यायचं आहे. इथलं सुद्धा बरं का व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे आपलं कुठं आहे, हे वरचं इथे खाली मार्किंग करून घेते. हे पहा आता आपल्याला हे मार्किंग केलेलं अंतर चेक करायचं आहे किती आहे. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. आपलं हे पूर्ण व्यवस्थित हे 3 आहे. हे पहा बघू शकता. हे पहा हे 3 आहे. हे मार्किंगपर्यंत शिल्लक राहिलेलं आहे ते आपण इथे घेतलं, 3 घेतलं. आता हे मी बाजूला ठेवून घेते. हे अंतर फक्त आपल्याला 3 घेतलेलं आहे, ते आपल्याला क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. हे पहा सर्वात आधी मी हे पहा 3 आहे ना, तर इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. ते अर्धा इंच आपलं कशासाठी शिलाईसाठी लागणार आहे. 3 आहे तर 3.5 टाकायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 3 घेते आणि आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे, म्हणजे हे 3.5 आपल्याला लागणार आहे. इकडच्या पण बाजूला मी 3.5 अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. हे पहा मी जेवढं शिल्लक आहे ते 3 घेतलं आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे वरच्या बाजूला जॉईन करताना. तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आणि आपल्याला घडी किती आहे, पाठीची जेवढी आहे तेच मार्किंग करायचं तुम्हाला सांगते मी. हे पहा अशा पद्धतीने जेवढी आहे ना आपली, हे पहा ही पाठीचं तेवढीच आपल्याला 11ची टाकायची आहे. पूर्ण हे आपलं 11 भरलं तेच आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथपर्यंत हे मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने बाजूला काढून घेते मी. हे इथपर्यंत आलेलं आहे आपला 11. हे पहा आता इथे मी किती घेतलं, हे 3.5. इथं पण मी 3.5 वरती मार्किंग करून घेतलं. ते आपल्या अर्धा इंच शिलाईसाठी लागतं. इथे पण घेतलं मी 3.5, इथे पण घेतलं आणि ही लाईन अशाच पद्धतीने मी सरळ ओढून घेते. हे पहा आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला मी 3.5 घेते. आता एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते आणि आपल्याला गळ्याच्या बाजूला पुढच्या कटोरीच्या बाजूला अर्धा इंच फक्त इथे हे पहा हे आहे एवढंच ठेवायचं आहे. इकडच्या बाजूचं ह्या बाजूचं आहे एवढंच आपल्याला ठेवायचं आहे. हे फक्त हे अर्धा इंच आपल्या शिलाईसाठी जाणार. फक्त इकडच्या बाजूला आपल्याला हे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला. हे अशा पद्धतीने आणि इथे 2 इंच घेते मी वरच्या आणि हे अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे इकडच्या बाजूला, किंवा इकडून अशा पद्धतीने दिला तरी चालेल तुम्ही वरच्या बाजूला. लक्षात नक्कीच आलं असेल. हे वरच्या बाजूला अशा पद्धतीने दिला तरी चालेल, किंवा अशा पद्धतीने तुम्ही खालच्या बाजूला दिला तरी सुद्धा चालेल. आता इथे आपण हे कट करून घेऊया. त्याच्यात ठेवून सुद्धा दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित निघाली का. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी एवढीच काढा. जरी टक्स मारून शिल्लक राहिली तुमची जॉईन करून तरी सुद्धा तुम्ही ते नंतर जॉईन झाल्याच्या नंतर कट केली तरी सुद्धा चालेल. फक्त थोडीशी जास्त निघाली तरी जास्तीचे असू द्यात, आणि जरी शिल्लक राहिली तरी ती नंतर कट करता येते. फक्त आपल्याला कुठे अपुरं पडलं नाही पाहिजे. एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी काढा. हे पहा पाठीच्या भागावरती आपण ठेवून बघूया आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित आलेली आहे का. हे पहा अशा पद्धतीने कटोरीचा भाग सुद्धा अशा पद्धतीने मी ठेवून घेते इथे. हे पहा अशा पद्धतीने. आणि ही क्रॉसपट्टी आहे बघा आत्ताच काढलेली आपण, हे अशा पद्धतीने ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने निघालं बरोबर. हे पहा हे ह्याच्यावरती बरोबर ठेवून घेतली मी बघा. हे पहा खाली बरोबर ह्याच्यावरती पाठीच्या भागावरती हे अशा पद्धतीने ठेवून घेतले बरोबर एकदम. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे बघा अर्धा इंच वरच्या बाजूला राहत आहे हे, आणि हे खालचं पण अर्धा इंच ह्याला जॉईन करायचे असते आपल्याला. हे पहा बरोबर आपलं हे राहत आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा क्रॉसपट्टी काढू शकता. आता आपण इथे बाही काढून घेऊया 36 साईजसाठी. हे पहा अशा पद्धतीने हा थोडासा वेगळ्या कलरचा पेपर आहे. हे पहा हा पेपर घेतलेला आहे मी. त्याच्या आपल्याला अशा पद्धतीने घडी घालायची आहे.
हे पहा बरोबर मध्ये ब्लाऊज पीसाची जशी घडी घालतो ना तशा पद्धतीने आपल्याला त्याची घडी घालायची आहे आणि मध्यापासून आपल्याला कडेपासून आपल्याला मार्किंग करायला बंद बाजूपासून आपण मार्किंग करतो. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ही घडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता या बंद बाजूपासून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे आणि दंडघेर टाकायचा आहे. आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. हे पहा ह्याच्यावरूनच मी तुम्हाला उंची मोजायला सांगते कशा पद्धतीने आपण आपल्या ब्लाऊजची पण अशा पद्धतीने. आता ही साधा ब्लाऊज आहे बघा. तर बाहीची उंची मोजूया आपण किती आहे. हे पहा ही 7 तयार आहे. तर इथे मी काय करणार आहे, ही साधी बाही आहे. हे पहा साधी बाहीच आपण इथे दाखवते मी तुम्हाला कटिंग करून. तर 7 आहे. तर अस्तरची जर बाही असते आपली तर इथे मी फक्त 1 इंच वाढवून घेतलेलं असतं आणि जर अशी साधी बाही असेल तुम्हाला तर इथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आहे. अशा पद्धतीने जर तुमची साधी बाही असेल तर तुम्ही 1.5 इंच वाढवून घ्या. म्हणजे मी इथे 7, 8, 1 इंच वाढून परत अर्धा घेणार म्हणजे 8.5 इंचावरती मी मार्किंग करून घेणार. आणि तुमची बाही जर समजा 3.5 असेल, समजा 3.5 असेल तर तुम्ही 1.5 इंच इथं वाढून घ्या म्हणजे 4.5 टाका. अशा पद्धतीने साधी असेल तर आणि 5 असेल तयार तर 6.5 घ्या. अशा पद्धतीने तुम्ही वाढून घ्या. आणि जर तुमची बाही अस्तरची असेल तर इथे फक्त 3 असेल तर 4 टाका, 5 असेल तर 1 इंच वाढवून 6 टाका. अशा पद्धतीने तुम्ही 1-1 इंच अस्तरच्या बाहीमध्ये वाढवायचं आहे. आणि साधे असेल तर लक्षात ठेवा तुम्ही फक्त 1.5 इंच वाढवायचं आहे. इथे माझी 7 तयार आहे तर इथे मी 8.5 टाकणार आहे म्हणजे 1.5 इंच इथे वाढवून घेणार आहे. 8.5 वरती मार्किंग करून घेते. पुढे सुद्धा एक 8.5 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली एक. आता मी ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने आपली ब्लाऊजची घडी मोजायची आहे आणि त्याच्यावरती आता सुद्धा मी पाठीचं काढलं ना त्याच्यावरती सुद्धा मोजून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने मुंडा मोजून सुद्धा बाही आपण काढू शकतो आणि पाठीचा आत्ताच काढलेला भाग त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे. हे पहा अशा पद्धतीची बाही आहे आपली. हे पहा जवळून दाखवते मी तुम्हाला. आता हे आपल्याला पूर्ण हे फिटिंग केलेलं आहे. हे शोल्डर आहे बघा, वरच्या बाजूला शोल्डर जॉईन केलेलं आहे. हे पहा इथे हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. व्यवस्थित प्लेन करून घेतलं मी. हे पहा आता बाहेरपर्यंत पकडायचं आहे आपल्याला. हे मार्किंग इथे करून घेते. त्या आतमध्ये आपलं बॉक्स फिटिंगमध्ये अर्धा इंच ते जातं. हे पहा अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. दोन्ही पद्धतीने सुद्धा बाही आपण मोजू शकतो. हे पहा हे टोक अशा पद्धतीने टेपचं ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मोजायचे आहे. हे पहा बाहेरपर्यंत आपलं हे पहा इथे मार्किंग आहे. हे पहा हे अशा पद्धतीने टेप ठेवायचा. आपलं हे 9.5 भरलं. हे पहा इथे मार्किंग आहे बघा. हे पहा इथे टोक ठेवायचं असं टेपचं आणि बाहेरपर्यंत आपल्याला हे पकडायचं आहे. जेणेकरून हे आतमध्ये अर्धा इंच गेलेलं आहे. आपल्याला अशाच पद्धतीने बाही जॉईन करून बॉक्स फिटिंग करायची असते. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने चेक करावं लागतं की आपली बाही पुरली पाहिजे, कमी पडायला नको. हे अशा पद्धतीने हे पूर्ण माझं 9.5 भरलं. आता आपण पाठीचा मुंडा मोजून सुद्धा तुम्हाला सांगते. हा पाठीचा भाग आहे. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे पहा ह्याच्यावरती अशा पद्धतीने टेप ठेवा. हे पहा गोल राऊंडमध्ये एकदम टेप हलवायचा नाही आहे. अशा पद्धतीने हे पहा किती आलं आपलं 9.5. थोडीशी माझ्या हाताची सावली पडते, परत दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आपल्याला. हे पहा एकदम गोल राऊंडमध्ये घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप फिरवत फिरवत आपल्याला हे पहा बरोबर किती आलं आपलं हे 9.5. इथे बघा हे पहा 9.5 आपलं म्हणजे बाहीची घडी आपल्याला 9.5 टाकायची आहे. म्हणजे 36 साईजसाठी आपल्याला बाहीची घडी 9.5 टाकायची आहे. त्यांनी मार्किंग कुठेतरी वहीत लिहून ठेवा आणि किंवा बाही अशा पद्धतीने तुम्ही टाकून ठेवा की आपल्याला बाहीची घडी किती टाकायची आहे 9.5, जेणेकरून आपल्याला ती बाही पूर्ण पुरेल, कमी पडणार नाही. हे पहा इथे 9.5 वरती मार्किंग करून घेते आणि खालच्या बाजूला सुद्धा मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. आणि जर कपडा अपुरा असेल तर जॉईन द्या तुम्ही, पण 9.5ची बाहीची घडी तुमची ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे फिटिंगला सुद्धा टाईट झाला तरी तो उसवायला आपल्याला सोपा जातो. आता हे झालं. आता दंडघेर मार्किंग बघूया आपण किती आहे ते. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता आपला दंडघेर किती आहे. हे पहा इथे आहे दंडघेर आणि 2 इंच आपण पुढच्या बाजूला अशा पद्धतीने वाढवू शकतो. हे पहा इथे दंडघेर आहे.
6 दंडगेर 6 आहे. हे पहा, हे 6चं मार्किंग आणि 2 इंच बरोबर झालेलं आहे. आपल्याला हे शिलाईसाठी लागतं. हे झालं मार्किंग. आता इथे मी काय करणार आहे, वरून मी 2.5 इंचावरती इथे खालच्या बाजूला मार्किंग करून घेते. ही बघा बंद बाजू आहे. ब्लाऊज पीस असला तरी मी असाच बंद बाजू तुम्ही टाकून घ्या. ही पेपरसुद्धा मी बंद डबल घडी करून घेतलेले आहे. आता इथून मी खालच्या बाजूला 2.5 घेते. इथे मार्किंग करून 2.5 घेते आणि इथे मी ह्या वरच्या 2.5 पासून इकडच्या बाजूला मी 1.5 इंच घेते. ते कशासाठी ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते, जेणेकरून आपला मुंड्याचा आकार व्यवस्थित यावा आणि मुंडा आपला बाही जॉईन झाल्यानंतर मागे पुढे कधी कधी होतो, तो पूर्ण मुंडा आपला एकसारखा झालेला पाहिजे. हे पहा, हा मुंडा हा मी कस्टमरचा शिवलेला ब्लाऊज आहे बघा, त्यांनी मला परत दिलेला आहे. मी परत तुम्हाला हे मापासाठी परत मार्किंग करून दाखवत आहे पेपर कटिंग. हे पहा, हे बरोबर आपला मुंडा जॉईन झालेला आहे. इथे बाहीचं आहे पहा, अशा पद्धतीने हे सुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेलं आहे आपलं. हे पहा, इथे एकसारखं आलेलं आहे. त्यासाठी हे मार्किंग आपलं असतं, जेणेकरून मुंडा आपला मागे पुढे होणार नाही. फिटिंगमध्ये सुद्धा आपला तो व्यवस्थित होईल. आता हे झालं आपलं इथलं मार्किंग. आता इथे सुद्धा मी 1 इंचावरती, इथून 1 इंचावरती ही बंद बाजू आहे आपली, इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, बाहीचा आकार द्यायचा आहे. आता इथे आपण बाहीचा आकार देऊन घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम हलक्या हाताने द्यायचा आहे आपल्याला बाहीचा आकार. हे पहा, इथून सुरुवात करायची आहे. ह्या 1 इंच लाईन आहे ना, तिथून आपल्याला सुरुवात करायची एकदम हलक्या हाताने. हे पहा, इथून सुरुवात करायची आहे आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने असा बाहीचा आकार द्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. आता खालच्या बाजूचा आकार हा आपला पाठीच्या भागाचा आकार झाला. आता आपण खालच्या बाजूचा आकार म्हणजे तो आपल्याला पुढच्या बाजूला येतो, थोडासा खोलगट असतो तो. हे पहा, इथूनच सुरुवात करायची आहे आपल्याला एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा एकदम परफेक्टली हा बाहीचा आकार झाला. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा बाहीचा आकार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, इथून इथपर्यंत आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, एक लाईन मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते. 36 साईजसाठी आपली ही परफेक्ट बाही निघाली. जर त्यांची बाही मोठी असेल तर अशा पद्धतीने काढा. बिना अस्तरची बाही, म्हणजे अस्तरची बाही नाही, हे बिना अस्तरची आहे, अशा पद्धतीने काढा. जर अस्तरची असेल तर तुम्ही इथे 1 इंच घ्या. जर कोणाकोणाची बाही मोठी असेल तर त्यांनी अशाच पद्धतीने तुम्ही काढा. हे पहा, अशा पद्धतीने हे कटिंग करायचं आहे. सर्वात आधी दोन्ही पदर आपल्याला पकडायचे आहेत, नंतर हे कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं. आणि आता हा एक साईड बाजूला काढून घ्यायची आहे आणि इथला आकार म्हणजे हा आपला पुढच्या बाजूचा असतो, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही ब्लाऊज पिसावरती कट करून झाल्याच्या नंतर पुढच्या बाजूच्या ह्याला मार्किंग करून ठेवायचं, जेणेकरून पुढचा भाग पुढंच आला पाहिजे आणि मागचा भाग पाठीमागच्याच बाजूला गेला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या बाजूला एक मार्किंग करून ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने आपलं हे बाही कट झाली. हे पहा, इथे व्यवस्थित आपला आकार सुद्धा आला. इथे मध्यावरती एक कट मारून ठेवायचं बाही, म्हणजे अस्तरवरती कटिंग केल्याच्या नंतर, जेणेकरून आपला तो मध्य असतो, तिथूनच आपण ती बाही जॉईन करायला सुरुवात करतो. अशा पद्धतीने आपली ही बाही सुद्धा व्यवस्थित निघाली. तुमच्या पुढे कोणताही ब्लाऊज येऊ द्या, समजा तुमचा कस्टमरचा सुद्धा ब्लाऊज आला तरी अशाच पद्धतीने तुम्ही एकदम परफेक्ट एकदम मापे टाकायला शिका. तुम्हाला नक्की जमेल, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमणार म्हणजे जमणार. हे पहा, अशा पद्धतीने आपली 36 साईजची बाही तयार झालेली आहे. आता घडीसुद्धा कशा पद्धतीने घेतली ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, कशा पद्धतीने आपण टाकायची आहे, उंची कशा पद्धतीने मोजायची आहे ते सुद्धा मी सांगितलं. हा सुद्धा आपला 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आपला कटिंग करून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदम परफेक्टली कटिंग करायला शिका, तुम्हाला नक्की जमणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं हे कटिंग झालं 36 साईजचं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.